सांग कधी कळणार तुला भाग 6. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. रिया आणि सुशांत निघाले. रियाला सुशांतच्या आईला भेटून फार छान वाटत होते. किती छान काम करतात ना काकू. म्हणजे मला ना अशा NGO वगैरे चालवणाऱ्या महिलांचा खरंच खूप अभिमान वाटतो, रिया म्हणाली. हो, तिला आवड आहे ह्या कामाची. सुशांत त्याच्या आईविषयी भरभरून बोलत होता. त्यावरून रियाला कळून चुकलं की ह्याचं सगळ्यात जास्त प्रेम ह्याच्या आईवरच आहे. इतर कोणाचा त्याने बोलताना उल्लेखही केला नव्हता. त्याने रियाला घरी सोडलं आणि तो घरी आला. आला का रियाला सोडून? किती गोड मुलगी आहे ना रिया. सुशांत फक्त म्हणाला. अरे मी तुझ्याशी बोलती आहे. हे बघ आई, मी लोकांना इतक्या लवकर जज नाही करत. आणि ती काय काल परवा आलेली, असं म्हणून तो निघून गेला. पण रियाबद्दल सुशांतला वाटणारी काळजी त्याच्या आईच्या नजरेतून काही सुटली नाही. सुशांत आता विचार करू लागला. मी खरंच लोकांना पारखून घेतल्याशिवाय त्यांना कधीही जवळ करत नाही. मग रियाच्या बाबतीत असं का? मला तिची इतकी काळजी आपुलकी असण्याचं काहीही कारण नाही. ते पण मी अजून तिला नीट ओळखतही नाही आणि आमचं काही नातंही नाही. तसा नात्यांवर तर माझा विश्वासच नाही, कारण मी आतापर्यंत सगळ्या नात्यांमध्ये विश्वासघातच पाहिला आहे. रिया पण तशीच निघाली तर नको. मला कोणामध्येही गुंतायचं नाही आहे. रियाला आज सुशांतच्या घरी त्याच्या आईला भेटून खूप छान वाटत होते. सुशांत खरंच इतर मुलांसारखा नाही आहे. किती जबाबदार आणि केअरिंग आहे तो. खूप कमी वयात खूप जास्त मिळवलंही आहे त्याने. पण स्वभावाने दिसतो तसा तर अजिबात नाही. रिया एक हुशार आणि दिसायला पण सुंदर असल्यामुळे कॉलेजमध्ये तिला प्रपोजल्स आले होते. पण ती ह्या कशातच अडकली नव्हती. तिने स्वतःला ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवले होते. तिला कळत होते की सुशांतमध्ये अडकत चालली आहे, पण तिला कुठेतरी हे अडकणे आवडत होते. आज सुशांत ऑफिसला ठरवूनच आला होता. काही झालं तरी आता रियाला दूरच ठेवायचं. रिया ऑफिसला आली. ती सुशांतच्या केबिनमध्ये गेली. तिथे सुदेश पण होता. तिने सुशांतला गुड मॉर्निंग विश केलं, पण त्याने काहीच रिप्लाय दिला नाही. त्याने चक्क तिला इग्नोर केलं आणि तो लॅपटॉपमध्येच बघत होता. रियाला वाटलं ह्याला ऐकू नसेल गेलं, म्हणून तिने परत एकदा विश केलं. तो एकदम तिच्यावर ओरडलाच. रिया, कळत नाही का तुला? आपल्याला कोणी रिप्लाय नसेल देत तर समोरचा व्यक्ती कामात असेल, आपण डिस्टर्ब नाही करायचं. सॉरी सर, मला वाटलं तुम्हाला ऐकू आलं नाही. तुला काहीही वाटेल ग, पण तुला दिसत आहे ना मी कामात आहे तरीही. सुशांत चिल, किती चिडतोय? सुदेश त्याला मध्येच थांबवत म्हणाला. रिया तू जा बाहेर, तुझ्या कामाला सुरुवात कर. सुदेशने तिला बाहेर पाठवले. सुशांत काय चाललंय तुझं? का ओरडलास तिच्यावर? आणि असं कोणतं इम्पॉर्टंट काम करतोय तू? फक्त मेल चेक करतोय. किती वेळचे? उगाच चिडायचं आपलं. काय चुकलं तिचं? 2 शब्द नीट बोलला असता काही गेलं असतं का तुझं? हे बघ सुदेश, ती माझी ज्युनियर आहे. तिला कसं बोलायचं ती मी पाहून घेईन. तू नको पडू ह्याच्यात, कळलं? कालपर्यंत तिची किती काळजी घेत होता तू. तिला भेटायला गेला, ती ऑफिसला नाही आली तर चैन पडला नाही तुला. आणि आज तिच्यावरच ओरडला. काय वाटत असेल तिला? तिला काहीही वाटू दे, मला फरक पडत नाही. सुशांत म्हणाला. तुझा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे सुशांत? तू कधीही कोणावर विश्वास ठेवत नाही. तू विश्वासघात होईल ह्या भीतीने कधी नवीन नाते तयारच करत नाही. सगळेच सारखे नसतात सुशांत. हे बघ सुदेश, प्लीज सकाळी सकाळी ह्या विषयावर लेक्चर नको हा मला. ऑलरेडी आपलं खूप वेळा ह्या विषयावर बोलणं झालेलं आहे. तू कितीही बोलला तरीही माझे मत बदलणार नाही आहे. तर हा विषय इथेच थांबव आणि तू तुझ्या कामाला लाग आणि मला माझे काम करू दे. ठीक आहे, निघ आता. सुदेशला सुशांतच्या ह्या वागण्याची सवय होती. तो तिथून निघाला. जाताना त्याने रियाकडे पाहिले. त्याला तिच्याकडे पाहून वाईट वाटले. रियाला सुशांतचा रागच आला होता. काल रात्रीपर्यंत किती चांगला वागत होता हा. आज अचानक काय झालं ह्याला? आणि माझी काय चुकी होती? विनाकारणच मला ओरडतो. पण मग ती काळजी, ती आपुलकी, हे सगळं काय होतं? तो खरा सुशांत की हा? पण हा त्याच्या आईशी किती प्रेमाने वागतो. तेव्हाचा सुशांत पूर्णपणे वेगळा असतो. मग हा बाहेर असा का? माझंच चुकलं. मी उगाचच इतका विचार केला त्याच्याबद्दल. पण आता नाही. आता मी फक्त माझ्या कामावर लक्ष देणार बस.
सुशांतला रियाला बोलल्याचं वाईट वाटलं, पण त्याने ठरवलेच होतं की काहीही झालं तरीही नाही अटकायचं. खरं तर सुदेश पण काही चुकीचं बोलत नव्हता. सगळेच सारखे नसतात. पण नकोच. सुशांतला कुठेतरी अपेक्षा होती की रिया त्याला परत येऊन बोलेल, पण तिने तसं काहीही केलेलं नाही आणि त्याला ह्या तिच्या वागण्याचा खूप राग येत होता. आणि रिया खूप प्रॅक्टिकल होती. तिने लगेच स्वतःला नॉर्मल केलं आणि सगळ्यांसोबत हसून खेळून राहत होती. असेच 2-3 दिवस गेले. रिया बाहेरून खूप नॉर्मल दाखवत होती, पण तिला कुठेतरी वाटत होतं की सुशांत सॉरी म्हणेल. पण असं काहीही झालं नाही. इकडे सुशांतला रियाच्या वागण्याचा खूप त्रास होत होता. काहीच कसा फरक पडत नाही. हिला एकदा तरी मला बोलून बघायचं असतं. मीच का अपेक्षा ठेवतो पण? तिला तर काहीही फरक नाही पडत. सुशांत ह्या सगळ्यामुळे आणखीनच चिडचिड करायचा. रियाचं काम झालं. ती ते चेक करून घेण्यासाठी सुशांतच्या केबिनमध्ये आली. तो आपला छोट्या छोट्या चुका काढून तिच्यावर ओरडत होता. रिया मात्र एकदम नॉर्मल होती. तिला आता सुशांतच्या वागण्याची सवयच झाली होती. सुशांतला अपेक्षा होती की ही एकदा तरी काहीतरी बोलेल, पण रिया फक्त शांततेतच ऐकतच होती. आता सुशांत ओरडलाच तिच्यावर. तुला काहीच फरक पडत नाही का? सर, झाल्या असतील माझ्या कामात चुका. मी नेक्स्ट टाईमपासून नाही करणार. रिया म्हणाली. म्हणजे तुला खरंच कळत नाही आहे का मी काय बोलत आहे? सुशांत म्हणाला. आता रियाचा संयम तुटला. नाही कळत मला. खरंच नाही कळत आहे तुमचं बोलणं. विनाकारण माझ्यावर राग काढणं. काय चुकी आहे माझी? तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्यावर का चिडचिड करायचं? मी काय बिघडवलं आहे तुमचं? हे खरंच कळत नाही मला. तुमचा मूड असेल तेव्हा तुम्ही मला चांगलं बोलणार. मूड खराब असला की माझ्यावर रागावणार. काय अर्थ काढायचा ह्याचा? रिया असं काहीही बोलेल ह्याची सुशांतने कल्पनाच केली नव्हती. हा भाग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या भागात.